नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत 8वा वेतन आयोग आणि त्यामधील महत्त्वाची सुधारणा, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील। 8वा वेतन आयोगाची रचना। केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेट बैठकीत 8वा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे। यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनासोबत भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे। फिटमेट फॅक्टर 2.28 वरून 3.68 पटापर्यंत वाढवला जाणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा किमान मूळ वेतन 18,000 वरून 26,000 पर्यंत जाऊ शकते। महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता यासारख्या भत्त्यांमध्येही वाढ केली जाणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतन लक्षणीय वाढ दिसेल। नवीन 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल, कारण 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येते। 8व्या वेतन आयोगामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ होईल। किमान पेन्शन 9,000 रुपयांवरून 20,500 पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत सकारात्मक बातमी आहे। याबद्दल अधिक माहिती आणि तपशील जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय महाराष्ट्र।